तुमच्या घरात जर मुलं असेल ना, तर मका किंवा स्वीट कॉर्नचा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा. म्हणजे मुलांना अगदी आवडीचा पदार्थ आहे हा. हा पदार्थ केला की मुलं अगदी खुश होतात आणि न बोलवताच खायला येतात. करायला अगदी सोपं आहे, पटकन तयार होतो आणि छान थंडीमध्ये किंवा अशा रिमझिम पावसामध्ये हे खायला मजा काही वेगळीच असते. आज जे आपण प्रमाण घेतलं आहे ना, तर हे बाउल भरून 4 जण मस्त खाऊ शकतात आणि छान चीझी मस्त क्रीमी असा हा पदार्थ तयार होतो. मुलं तर खुश होतीलच, पण अशा प्रकारचे पदार्थ खाण्याला इतरही लोकं आहेत, ते पण खुश होतील पदार्थ पाहून आणि खाऊन. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज मुलांच्या आवडीची रेसिपी आहे गार्लिक चीज कॉर्न. म्हणजे मुलांना खायचं होतं. मुलं म्हणाली की आई आम्हाला खायचंय, तू बनव. म्हटलं ठीक आहे, रेसिपी बनवूया, पण शेअर पण करूया ती रेसिपी. नाव जरी फॅन्सी असेल ना, तरी एकदम सोपी रेसिपी आहे. रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. त्यासाठी 3 मकईच्या कणसाची मी दाणे काढून घेतली आणि तुम्ही बघा दाणे चांगले ठस आहे, पण दाणे एकदम कोवळे आहे. बघा हाताने दाबलं तर सहज दाणा दबल्या जातो. म्हणजे रसरशीत हे मक्याचे दाणे आहेत. तर असे दाणे घ्यायचे. म्हणजे ठस तर असायला पाहिजे, पण रसरशीत असायला पाहिजे. म्हणजे ते चवीला चांगले लागतात. आणि मका चांगला मोठा होता, त्याच्यामुळे भरपूर दाणे निघालेले आहे. जवळपास 4 बाउल हे दाणे आहे. चांगलं वरती येईल इथपर्यंत पाणी घालून घेऊ. हाताच्या साहाय्याने थोडंसं खाली वर करून घ्यायचं. म्हणजे त्यातलं जे सगळं खराब पाणी वगैरे काय असेल ते निघून जातात. आता आपण हे सगळं पाणी झारून घेऊ. म्हणजे एखाद्या चाळणीत काढून घ्यायचं. म्हणजे ते सगळं पाणी पडून जातं आणि आपले दाणे चाळणीवरती राहते. आता एका मोठ्या गंजामध्ये म्हणजे आपले जे दाणे आहे ना, ते दाणे पूर्ण त्याच्यामध्ये डुबले पाहिजे आणि त्याच्यावरती चांगलं पाणी आलं पाहिजे, एवढं पाणी घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेतलेलं. म्हणजे मीठ पाण्यात घालून घेतलं ना, की त्याच्या आतपर्यंत मीठ जातं आणि ते दाणे चवीला चांगले लागते. 1 चमचा साखर घातली. साखरेमुळे ना टेस्ट बॅलन्स होते, म्हणून 1 चमचा साखर जरूर घालून घ्या. आणि थोडी हळद घालायची. बस 2 ते 3 पिंच हळद घाला. त्यापेक्षा जास्त हळद घालायची नाही. नाहीतर त्याचा रंग सगळा बदलून जातो. त्याच्यामुळे त्या आपल्या दाण्याला रंग पण चांगला येतो. गॅस ऑन करून आता आपल्याला हे भांडं गॅसवर ठेवून त्या पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेऊ. म्हणजे आपण जे मीठ आणि साखर वगैरे घातली होती ना, तर ते थोडीशी मिक्स होऊन जाईल. अशी पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये दाणे घालून घ्यायचे. म्हणजे आपले दाणे जे आहेत ते चांगले फुलतात, असे ते टपोरे असे दिसतात. आणि एकदा आता हे फिरवून घेऊ आणि आपल्याला याला 10 मिनिट वगैरे आपण चांगलं बॉईल करून घेऊ. सुरुवातीला हाय फ्लेमवरती करून द्यायचं. जेव्हा दाणे टाकले होते ना, तेव्हा सगळे दाणे खाली बसलेले होते आणि आता बघा तुम्ही सगळे दाणे वर आलेले आहे. आणि दाण्याचा रंग बघा, म्हणजे एक्झॅक्ट पहिलेचा रंग थोडासा लाईट होता. आपण थोडीशी पिंच 1-2 पिंच हळद घातली ना, की दाण्याचा रंग छान येतो. आणि इथे आपले दाणे वाफवून झालेले आहे. मी फक्त 10 मिनिट वाफवून घेतलेले. छान आतपर्यंत त्याच्या मीठ गेलेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं. आता हे असंच झाकून ठेवायचं, म्हणजे आपलं हे गरम राहतं. आणि आपण आता पुढची प्रोसिजर करू. एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 50 ग्रॅम बटर टाकून घेतलं. बटरचं थोडंसं पाणी होऊ द्यायचं. आणि आपण त्याच्यामध्ये हा बारीक कापून घेतलेला लसूण आहे. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे आहे, पण चांगला बारीक कापायचा किंवा एक गाठा वगैरे असेल. आणि याला लसणाचा रंग वगैरे आपल्याला चेंज होऊ नाही द्यायचा आहे. फक्त त्याचा जो सुगंध आहे ना, तो बटरमध्ये उतरलेला पाहिजे, इथपर्यंतच आपण परतवून घेऊ. नंतर 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने मैदा घालून घेतलेला. आणि मैदा जो आहे त्या बटरमध्ये चांगला परतवून घ्यायचा. म्हणजे थोडा वेळ परतवायचं, एखादा मिनिट वगैरे. आणि नंतर त्याच्यामध्ये 300 ml दूध घातलेलं. आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. आपलं हे सगळं मिश्रण आता घट्ट होईल आणि चांगलं खदखदू द्यायचं. असं खदखद होईपर्यंत याला शिजवून घ्यायचंय. म्हणजे आपला मैदा जो आहे तिथे चांगला शिजल्या गेला पाहिजे. आता बघा हे चांगलं घट्ट आलेलं आहे आणि मस्त क्रीमी टेक्स्चर पण आलेलं आहे त्याला. आता आपण त्याच्यामध्ये 3 चमचे चिली फ्लेक्स टाकून घेऊ. 1 चमचा काळे मिरे पावडर आहे. इथे मिरे पावडरचं प्रमाण जे आहे ना, ते तुम्ही थोडंसं कमी करू शकता जर तुम्हाला खूप स्पायसी नको असेल तर. 3 चमचे आपण ऑरिगॅनो टाकून घेतलं. तुमच्याकडे जर ऑरिगॅनो नसेल ना, तर तुम्ही स्किप करू शकता. नंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं. तर मीठ इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बॉईल करून घेतलेले मक्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकून घेऊ. मी याच्यामधलं सगळं पाणी झारून काढलेलं, पूर्ण पाणी झारून काढायचं. म्हणजे हे करायच्या थोडंसं आधीच मी केलेलं, म्हणजे आपला मकाई गरम गरम आहे. म्हणजे ही प्रोसिजर कशी ना लवकर होऊन जाते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याच्यामध्ये चीज घालायचं आहे. तर आता मुलांसाठी करायचं होतं आणि मुलांना चीज पाहिजे होतं, म्हणून मी चीज टाकलं. तर तुम्ही इथपर्यंत थांबून असेही खाऊ शकता चीज न घालता, जर तुम्हाला नको असेल तर. आणि आवडत असेल तर चीज घालून घ्या.
नॉर्मल चीज येते ना, क्यूब्स येतात, तर त्याचे असे 2 क्यूब्स टाकून घेतले. ते किसून घेतलं आणि मग ते वापरले आणि पाव कप जे आहे म्हणजे मेजरिंग कपाचा पाव कप किंवा मोझरेला चीज घातलं. तुम्हाला अजून पाहिजे असेल, थोडंसं हेवी पाहिजे असेल, तर तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता. मोझरेला चीजनी काय होतं ना, थोडासा त्याला स्टिकीनेस येतो, असं थोडेसे त्याचे तारं तुटतात, तर मुलाला थोडंसं खायला फॅन्सी वाटते, मजा येते, म्हणून मोझरेला घालून घेतलं त्याच्यामध्ये. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम जी आहे ते स्लो ठेवायची. आपलं हे सगळंच गरम होतं, त्याच्यामुळे हे खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. नाहीतर काय होतं, ते मोझरेला चीज जे आहे ते कडक येऊन जातं. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं, ते आपोआप असं मेल्ट होतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे आणि रंग पण छान आलेला आहे आणि बघा मस्त क्रीमी हे टेक्स्चर येतं याला आणि हलकेसे आपले इथे तारं स्टिकीनेस आलेला आहे त्याला किंवा तार आलेले आहे. कारण आपण खूप जास्त मोझरेला चीज मी वापरलेलं नाही आहे. थोडंसंच घातलं त्याच्यामध्ये. खूप जास्त टाकलं ना, की एकदम असे तुम्हाला दिसतात, असे डोळ्यात भरतात, असे त्याचा स्टिकीनेस येतो आणि तारा येतात. आणि तुमचं हे तयार आहे आणि अगदी गरम-गरम खा हे. म्हणजे थंड झाल्यावरती खायचं नाही, त्याची काही मजा येणार आणि आता लगेच तयार झालं. चला आपण सर्व्ह करूया. आणि मस्त चीझी आणि क्रीमी झालेली आहे आणि आपण जो तो लसूण टाकला ना, आहाहाहा! म्हणजे त्या लसणाचा स्वाद अगदी अप्रतिम आला आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर बाहेर खाल ना, तर आपल्याला कितीतरी त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. पण घरच्या घरी मस्त छान तयार झालेलं आहे. स्वस्तात मस्त. तुम्ही पण तुमच्याकडे नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.